उन्हाळ्यामध्ये जेव्हा काही लग्न समारंभ किंवा कार्यक्रम असतात ना, तेव्हा मठ्ठा आवर्जून बनवला जातो. पण थंडगार असा मठ्ठा फक्त लग्न समारंभात किंवा मार्केटमध्येच मिळतो का? आणि हाच थंडगार मठ्ठा जर आपण घरी बनवला, तर मार्केटपेक्षा खर्चही कमी येईल आणि थंडगार मठ्ठा घरी बनवल्याचा आनंदही मिळेल. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण मस्त घरच्या घरी थंडगार असा मठ्ठा बनवणार आहोत. लग्न समारंभात किंवा मार्केटमध्ये जसा मठ्ठा मिळतो ना, तसाच मठ्ठा आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत. आणि तुम्हाला खरं सांगू का, असा हा थंडगार मठ्ठा घरच्या घरी बनवायला अजिबात खर्च लागत नाही. अगदी कमी खर्चात भरपूर असा मठ्ठा आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, फक्त 1 कप दह्यापासून मी इतका सारा मठ्ठा तयार केला आहे. चला तर मग अगदी कमी खर्चात घरच्या घरी थंडगार असा मठ्ठा कसा बनवायचा ते पाहूया. तर आता सर्वात आधी इथे मी गॅसवर एक भांडं गरम करायला ठेवलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. जिरे मस्त फुलेपर्यंत, तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. आता हे भाजून घेतलेले जिरे आपल्याला उकळीमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. खरं तर आपण यामध्ये जिऱ्याची पावडर सुद्धा घालू शकतो. पण जेव्हा आपण अशी जिऱ्याची ताजी पावडर तयार करून मठ्ठ्यामध्ये घालतो ना, तेव्हा मठ्ठ्याला सुद्धा खूप छान चव येते. आणि तुम्ही पाहिले असेल की जिरे जर आपण चांगले भाजले तर सहज त्याची पावडर तयार होते. आता काय करायचं, ही बारीक केलेली जिऱ्याची पावडर बाजूला काढून घ्यायची. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले. त्याचबरोबर थोडे अद्रक यामध्ये घातले. तर यामध्ये आपण आणखी 1-2 मिरच्या जास्त टाकू शकतो, पण कधी-कधी काय होतं ना, मठ्ठा पिताना ठसका येतो. त्यामुळे काय करायचं, मिरच्या जर जास्त तिखट असतील तर 1 किंवा 2च मिरच्या यामध्ये घालायच्या. तर आता अद्रक आणि हिरव्या मिरच्या घातल्यानंतर यामध्ये थोडी पुदिन्याची पाने आणि त्याचबरोबर थोडी कोथिंबीर घातली. आता हे सर्व साहित्य मस्त बारीक करून घ्यायचं. आणि मंडळी, खरं सांगू का, उन्हाळ्यामध्ये असा थंडगार मठ्ठा पिण्याची मजा काही वेगळीच असते. मठ्ठा पिल्याने आपली पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर शरीराला थंडावा मिळतो आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास होतो, तो त्रासही कमी होतो. आणि खरं सांगू का, कमी खर्चात तयार होणारा हा मठ्ठा तुम्ही घरच्या घरी केव्हाही कधीही बनवू शकता. तर आता मठ्ठा बनवण्यासाठी मस्त असा आपला मसाला तयार झाला. आता काय करायचं, इथे मी एक मातीचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 कप दही घातलं. आता हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. मस्त एकसारखं 10 ते 20 सेकंद हे दही चांगलं फेटून घ्यायचं. आता दही छान फेटून झालं, मस्त एकजीव झालं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर आता ज्या कपामध्ये आपण दही घेतले होते ना, त्याच कपाने यामध्ये पाणी घालायचे. 1 कप दह्यासाठी यामध्ये मी 4 कप पाणी घातले. आता हे ताक चांगलं फेटून घ्यायचं. तर मंडळी, थंडगार असा मठ्ठा घरी तयार करायचा असेल तर दही तुम्ही घरी सुद्धा लावू शकता किंवा मार्केटमधून सुद्धा विकत आणू शकता. आता मस्त असं ताक फेटून झालं की यामध्ये बारीक केलेली जिऱ्याची पावडर घालायची. त्याचबरोबर जो मसाला आपण उकळीमध्ये कुटून घेतला तोही सगळा यामध्ये घालायचा. त्याचबरोबर यामध्ये मी 1.5 चमचा साखर घातली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातले. त्याचबरोबर थोडे सैंधव मीठ घातले. आता आपल्याला हा मठ्ठा घरच्या घरी बनवायचा आहे आणि बऱ्याच जणांना यामध्ये साखर आवडत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? यामध्ये थोडी खडी साखर घालायची आणि छान असा मठ्ठा एकजीव करून घ्यायचा. तर आता तुम्ही पाहू शकता, इथे आपण 1च कप दही घेतले होते आणि 1 कप दह्यापासून जवळ-जवळ 3 ते 4 ग्लास मठ्ठा आपला इथे तयार झाला आहे. आता काय करायचं, यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. तर आता तुम्ही पाहू शकता, मस्त थंडगार असा मठ्ठा आपला घरच्या घरी तयार झाला आहे. मठ्ठा बनवायला खर्च तर खूपच कमी लागतो आणि अगदी 5च मिनिटात मस्त असा मठ्ठा आपला तयार होतो. उन्हाळ्यामध्ये जेव्हा अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी असा थंडगार मठ्ठा बनवा. मस्त असा मठ्ठा पिल्यानंतर पाहुणे सुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आणि मठ्ठा तयार केल्यानंतर यामध्ये बर्फाचे खडे घालायचे आणि लगेच मठ्ठा प्यायला घ्यायचा. आता हा मठ्ठा तुम्ही जेवणाबरोबर पण पिऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा पिऊ शकता. आणि तुम्हाला खरं सांगू का, असा हा थंडगार मठ्ठा आपण रोज जरी घरी तयार करून पिलो ना, तर आपला उन्हाळा सुद्धा खूप सुखकर जाईल. त्याचबरोबर ज्यांना उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होतो, तो त्रास सुद्धा थोडा कमी होईल. तर मंडळी, तुम्हाला घरच्या घरी तयार केलेला थंडगार मठ्ठा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. 5च मिनिटात तयार होणारा हा मठ्ठा तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा. आणि तुम्हाला जर थंडगार मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर उन्हाळ्यासाठी खास ही रेसिपी सेव्ह करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.